सुंदरबन भारताच्या कोणत्या शेजारी देशात पसरले आहे? तर सुंदरबन म्हटले की तुम्हाला माहिती आहे की हे भारत आणि बांगलादेश दरम्यान येतं. तर यस, याचं उत्तर आहे बांगलादेश. पण समजा जर आयोगाने आपल्याला असा क्वेश्चन विचारला की सुंदरबन वनांचा जास्तीचा भाग कोणत्या देशात आहे, भारत की बांगलादेश, म्हणजे इतर पर्याय सुद्धा देतील, तर सगळ्यात जास्त भाग हा बांगलादेशमध्ये आहे. ओके, या वनांचा मोस्ट ऑफ द भाग हा बांगलादेशमध्ये येतो. थोडासा एक साधारण 40% 35% भाग हा भारताच्या हद्दीत आहे. बाकी साधारण 60% भाग सुंदरबन वनांचा हा बांगलादेशच्या हद्दीमध्ये येतो. ठीक आहे. आता हे सुंदरबन चर्चेत कुठून आलंय? तर बांगलादेशच्या पूर्व सुंदरबन भागामध्ये आग लागलेली, त्याचबरोबर इथं दरवर्षीच कोरड्या हंगामामध्ये आगीचं प्रमाण हे वाढत चालले आणि याच्यामुळं सुंदरबनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय. तर या सगळ्या कारणांमुळे सुंदरबन चर्चेत आहेत. पूर्व सुंदरबनमध्ये वारंवार आग लागत आहेत. मुख्य म्हणजे तिथलच्या कालव्यांमधलं पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी होत चाललंय. प्रदेशाची तिथलची उंची, कोरडं हवामान, हवामान बदल, व्यवस्थापनाचा अभाव, ह्या सगळ्या कारणांमुळे तिथलच्या वनांमध्ये आग लागतीये. हिंदी महासागरात बंगालच्या उपसागराच्या किनारी भागात पसरलेलं सुंदरबन हे जगातलं सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलाचा एक भाग आहे. ओके, ते लक्षात ठेवायचं आहे की जगातल्या सगळ्यात मोठ्या खारफुटी जंगलांपैकी एक ते म्हणजे सुंदरबन. सुमारे 60% भाग याचा बांगलादेशमध्ये, उर्वरित भाग भारताच्या हद्दीमध्ये येतो. सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हा त्रिभुज प्रदेश कसा बनला आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी त्यांनी जो गाळ वाहून आणला आहे, तर गाळापासून याची निर्मिती झालेली आहे. या त्रिभुज प्रदेशांचा आकार हा त्रिकोणासारखा आहे, ट्रँगल शेप्ड आहे. आणि त्रिभुज प्रदेशांमध्ये जिथं सुंदरबन जंगल किंवा खारफुटींचं क्षेत्र सुद्धा आहे. 9630 चौरस किलोमीटरमध्ये हा एरिया पूर्ण पसरलेला आहे. खारफुटीचं जंगल, पाणथळ क्षेत्र, वनीकृत बेटांचा समावेश हा या सगळ्या त्रिभुज क्षेत्रामध्ये होतो. सुंदरी ही इथलच्या सुंदरबनच्या जंगलातलं एक महत्त्वाचा वृक्ष आहे, ज्याच्यापासून इमारतींना लागलेलं लाकूड किंवा जंगली लाकूड हे पुरवण्याचं काम ह्या सुंदरीच्या झाडांपासून होतं. ठीक आहे. सुंदरबन पाणथळ जागा आणि खारफुटी जंगलांविषयी जर बघाल तर जगातलं सगळ्यात मोठं खारफुटीचं जंगल हे 1,40,000 हेक्टर एवढा याचा एरिया आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये हे बंगालच्या उपसागरामध्ये पसरलेलं आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या डेल्टा किंवा हे जे नदीने वाहून आणलेला जो गाळ असतो, तर या क्षेत्रामध्ये हे पसरलेलं आहे. ठीक आहे. तर एवढी सगळी माहिती तुम्हाला सुंदरबनांविषयी असायला पाहिजे. इथलचे जे बेंगॉली टायगर प्रजाती आहे ना, ही सुद्धा एनडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येते. रेड लिस्टमध्ये IUCNच्या रेड लिस्टनुसार एनडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येणारा हा जो काही इथलचा भाग आहे हा याच सुंदरबन जंगलामध्ये आढळतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण 26 ते 31 मेच्या राहिलेल्या घडामोडी बघणार आहे. या आधी जे लेक्चर तुम्ही बघितलंय ते पार्ट 1 होतं. आजचा पार्ट 2 आहे किंवा भाग 2 आहे. या लेक्चरच्या माध्यमातून राहिलेल्या आपण महत्त्वाच्या घडामोडी डिटेलमध्ये बघणार आहे. लेक्चर व्यवस्थितपणे बघा. खूप सारे क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये विचारले जातील, या दर्जाचे आहेत, त्यामुळे लेक्चर अगदी मन लावून बघा. आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन स्टडी 2.0 या ॲपमध्ये अवेलेबल असणार आहे. तर ॲप हे डाउनलोड करा. या ॲपमध्ये सध्या राज्यसेवा 2024साठी क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या राहिलेल्या दिवसात चांगला अभ्यास करायचा आहे, साधारण 35 दिवस राहिलेत, तर या दिवसांना प्रॉपर युटिलाइज करायचे ना, तर क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये युटिलाइज करा. तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तरी चालेल, पण स्वतः अभ्यास करताना क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये अभ्यास करा. फक्त नोट्स वाचत जाऊ नका, तर स्वतः एक क्वेश्चन फॉर्म करा. आणि ते थोडं डिफिकल्ट जातं, म्हणून तुम्ही क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन जर तुम्ही 14 ते 17 जून दरम्यान घेत असाल तर ॲडमिशन फीमध्ये 50% सवलत मिळते. 999 रुपये ॲडमिशन फी आहे, ज्यामध्ये 180पेक्षा जास्त दर्जेदार लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. यामध्ये अगदी प्रत्येक सब्जेक्टमधले मुद्दे हे क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये घेतलेले आहेत. हे लेक्चरचं डेमो वगैरे तुम्ही तिथं बघा ॲपमध्ये, तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. त्याचबरोबर जे विद्यार्थी 2025च्या एक्झामची तयारी करतायत, पुढच्या येणाऱ्या, तर त्यांनी तर या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे. कारण तुम्ही अभ्यास काय करायचा आहे, एक्झाममध्ये कसं विचारलं जातं, याचं प्रॅक्टिकल तुम्हाला या बॅचमध्ये दिसणार आहे की असे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. त्याची तयारी आपल्याला अशी करावी लागणार. ओके. तर जे 2025साठी तयारी करतायत अशांनी तर एक महिनाभर बाकी सगळं करंट अफेअर वगैरे वाचत या बॅचमधले लेक्चर्स बघा. तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण प्रश्नाला सुरुवात करू. डेंग्यू कशामुळे होतो?
इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती आहे डेंग्यू कशामुळे होतो? डास चावला की डेंग्यू होतो एवढं आपल्याला माहिती आहे. पण तो विषाणू आहे का जीवाणूजन्य आहे? तर यस, हा एक विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यू हा डेंग्यूच्या विषाणूमुळे होतो आणि हा जो डेंग्यूचा विषाणू आहे हा मच्छराकडून किंवा मच्छराद्वारे तो त्याचा प्रसार केला जातो. ठीक आहे. डेंग्यूचा विषाणू एडिस एजिप्टी नावाच्या मच्छराच्या मादीच्या प्रसारामुळे होतो. हे डेंग्यूचे मच्छर हे सगळीकडे असतात. संध्याकाळी किंवा पहाटे हे जास्त ॲक्टिव्ह असतात. संक्रमित मच्छर चावला तर आपल्याला 6 ते 10 दिवसांमध्ये रोगाची लक्षणं आपल्याला दिसतील. ठीक आहे. म्हणजे एडिस एजिप्टी जर चावले तर त्याच्यातून होणारा जो डेंग्यूचा आजार आहे याची लक्षणं आपल्याला 6 ते 10 दिवसांमध्ये दिसायला सुरू होतील. आता डेंग्यूविषयी आपण इथं का बघतोय? तर रिसंटलीच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी डेंग्यूवरची एक लस जी आहे त्याला मान्यता दिलेली आहे. प्री क्वालिफिकेशन दिलेलं आहे. प्री क्वालिफिकेशन म्हणजे काय की या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून जे पॅरामीटर सेट केलेले आहेत, जे मूल्यांकन आहेत, तर यांच्यामध्ये ही प्री क्वालिफाय झालेली लस ही पूर्णपणे बसते, ॲक्सेप्ट होते आणि आता याचा वापर आपण करू शकतो. ह्युमन ट्रायल घेतले जाऊ शकतात. याच्यासाठीच हे प्री क्वालिफिकेशन आहे. ओके. तर या ज्या डेंग्यूची जी नवीन लस आहे त्याचं नाव काय? तर याचं नाव आहे TAK-003. सोपं नाव आहे, लक्षात राहून जाईल. TAK-003. तर असं या डेंग्यूच्या लसीचं नाव आहे, जे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि आता जिथं डेंग्यूचा जास्त प्रसार झालेला आहे अशा ठिकाणी, अशा देशांमध्ये याचं वाटप केलं जाईल. आता याच्याबद्दल याचं वाटप कसं असणार किंवा हे कशी दिली जाणार आहे हे जर बघाल ना तर 6 ते 16 या वयोगटातील मुलांना ही दिली जाऊ शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार हा जो डोस असणार आहे TAK-003 हा 3 महिन्यांच्या अंतरात 2 वेळा दिला जाईल. म्हणजे आत्ता एकदा देतील आणि बूस्टर डोस 3 महिन्यानंतर देतील. तर अशा प्रकारे 2दा ही लस दिली जाणार आहे 6 ते 16 या वयोगटातील मुलांना. ब्रिटन, ब्राझील, अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि थायलंड ते यांनी TAK-003ला मान्यता दिलेली आहे. म्हणजे त्या देशांच्या एजन्सीजनी, ब्रिटन, ब्राझील, अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि थायलंडच्या देशांच्या एजन्सीजनी याला मान्यता दिलेली आहे. ही जी लस आहे ही जपाननी विकसित केलेली आहे. जपानची जी एक ताकेडा नावाची फार्मास्युटिकल कंपनी आहे, ताकेडा, तर त्याच्या नावावरून TAK-003 असं नाव याला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. जॅपनीज लस हे माहिती असायला पाहिजे. डेंग्यूविषयी जर बघितलं ना तर डेंग्यू हा डासांमुळे होणारा आजार आहे आणि हा जीवघेणा आजारी ठरतोय. कारण एका अभ्यासानुसार जगभरात दरवर्षी डेंग्यूचे 100 ते 400 दशलक्षहून अधिक रुग्ण आढळतात. सध्या 3.8 अब्ज लोक हे डेंग्यूग्रस्त आहेत. ओके. 3.8 अब्ज लोक आणि यामध्ये मोस्टली आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेची लोकसंख्या आहे. ठीक आहे. आणि डेंग्यूवरती ही TAK-003 ही काय पहिली लस नाही आहे. पहिली लस आहे ती म्हणजे डेंग्वाक्सिया, ज्याला CYD-TDV असं म्हटलं जातं. डेंग्वाक्सिया नाव लक्षात राहून जाईल. नावामधूनच समजते की लस कशाची असणार आहे. तर ही डेंग्वाक्सिया जी आहे ना तर ही 9 ते 45 आणि 9 ते 60 या दोन्ही वयोगटामध्ये दिली जाते. ही जी लस आहे ही 3 डोसमध्ये दिली जाते आणि 6 महिन्यांच्या अंतरावरती ही जी लस आहे ही ह्याचा जो डोस आहे हा दिला जातो. ठीक आहे. किती? 6 महिन्यांच्या अंतरावरती. आणि TAK-003 ही 3 महिन्यांच्या अंतरावरती 2दा आपल्याला देता येते आणि 6 ते 16 वयोगटासाठी येते. आणि ही जी पहिली वॅक्सिन आहे जीचं नाव आहे डेंग्वाक्सिया, तर ही 9 ते 45 किंवा 9 ते 60 या वयोगटासाठी आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला डेंग्यूच्या लसीविषयी आणि डेंग्यूविषयीची असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघू. न्यू कॅलेडोनिया हे बेट डॅश डॅश महासागरात आहे. तर न्यू कॅलेडोनिया हे रिसेंटली चर्चेमध्ये होतं. तर हे कोणत्या महासागरात येतं हे आपल्याला विचारले. तर तो महासागर म्हणजे पॅसिफिक ओशन, पॅसिफिक महासमुद्र. ठीक आहे. आता हा न्यू कॅलेडोनिया हा प्रदेश चर्चेमध्ये कुठून आला, हा देश चर्चेत कुठून आला आहे, तर याची हिस्ट्री मी तुम्हाला पहिल्यांदा थोडक्यात सांगतो. याच्यावरती ना आधी फ्रेंचांचं आधिपत्य होतं. म्हणजे इथं जे फ्रेंच वसाहती होत्या ह्या फ्रेंचांनी, जसं तुम्हाला माहिती आहे की जगात आधी ब्रिटिशांनी आणि फ्रेंचांनी राज्य केलेलं आहे, तसंच इथं न्यू कॅलेडोनियामध्ये फ्रेंचांचं आधिपत्य होतं. फ्रेंचांनी याच्यावरती ताबा हा 1853 घेतला होता. त्याआधी इथं इंग्रजांनी ताबा घेतला होता. 1774 ब्रिटिश शोधक जेम्स कुक
तर यांनी या बेटावरती सगळ्यात पहिल्यांदा वसाहतींना सुरुवात केली होती. वसाहतवादीचा समर्थक तो बनला होता आणि पुढं 1853 ब्रिटिशांकडून फ्रेंचांनी ताबा घेतला होता आणि फ्रेंच हे इथं बऱ्याच वेळ प्रशासन करत होते. पण पुढं जाऊन फ्रेंचांनी इथलच्या वसाहती सोडल्या, पण इथं स्वतःचे काहीतरी अधिकार त्यांनी ठरवले. आता अधिकार ठरवले म्हणजे काय, 1998 फ्रेंच आणि न्यू कॅलेडोनिया या बेटांमध्ये या दरम्यान एक करार झाला, ज्याला नॉमिया करार किंवा नॉमिया स्टेटस असं म्हटलं जातं. तर असा करार हा फ्रान्स आणि न्यू कॅलेडोनिया यांच्या दरम्यान झालेला आहे 1998. म्हणजे काय की तिथं या न्यू कॅलेडोनियामध्ये जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील किंवा तिथलच्या सुरक्षेसंदर्भातचे निर्णय असतील हे फ्रेंचांकडून घेतले जातील अशा प्रकारची तरतूद आहे. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य म्हणून घोषित केलेलं आहे, पण तुमच्याकडं अधिकार मात्र जे महत्त्वाचे आहेत तर ते ठेवलेले नाही आहेत. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर इथं या देशामध्ये नेहमीच लोक हे आंदोलनं करतात की आम्हाला या अशा प्रकारच्या नॉमिनल स्टेटसपासून बाजूला यायचं, आम्हाला पूर्ण प्रजासत्ताक पाहिजे किंवा पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, अशा मागणी इथं नेहमी सुरू असतात. मग त्याचाच एक भाग म्हणून 2018, 2020, 2021 या 3ही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इथं या स्वातंत्र्यासाठी म्हणूनचं मतदान झालं. ठीक आहे, या ज्या नॉमिया करार जो आहे याच्या विरोधामध्ये खूप मतदान झालं. इथं 41% मेलानेशियन कनाक हे लोक राहतात आणि 24% युरोपियन वंशांचे बहुतेक फ्रेंच लोक इथं राहतात. मग यांनी जे कनाक लोक आहेत तर सामान्यतः स्वातंत्र्याच्या बाजूने त्यांनी मतदान केलं असणार आहे. युरोपियन वंशांचे जे लोक तिथं अजून राहत आहेत तर त्यांनी आम्हाला असंच स्वातंत्र्य हवं आहे, नॉमिनल स्टेटस हवा आहे, अशाच पद्धतीने तिथे मतदान केलं असेल तर या गोष्टीवरून तिथे नेहमी संघर्ष होतात, वादविवाद होतो. तर याच्यावरती तोडगा म्हणून फ्रान्सनी त्यांच्या स्वतःच्या संसदेमध्ये एक करार पारित केला, एक ॲक्ट आणला, एक कायदा आणला. त्या कायद्यानुसार एक अशी त्यांनी तरतूद केली की जो व्यक्ती ह्या न्यू कॅलेडोनियामध्ये साधारण 5 वर्ष किंवा 10 वर्ष असा काहीतरी पिरियडसाठी जो तिथं राहील तर त्याला तिथं मतदानाचा अधिकार दिला. तर अशा प्रकारे कायदा हा फ्रेंचांनी स्वतःच्या संसदेमध्ये पारित केला न्यू कॅलेडोनियासाठी. ठीक आहे, म्हणजे मुद्दा तुम्हाला समजला आहे का की त्या देशामध्ये मतदान कुणी करायचं हा निर्णय किंवा मतदानासंदर्भातच्या अटी टाकण्याचं काम हे फ्रेंचांनी केलं त्यांच्या स्वतःच्या संसदेमध्ये. मग यावरून या देशामध्ये थोडासा वाद झाला होता किंवा इथं थोडे संघर्ष सुरू आहेत आणि त्याच्यामुळं फ्रेंचांनी इथं आणीबाणीची घोषणा केली आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता की आत्ता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि तरीसुद्धा कशा पद्धतीने हे लोक हे युरोपियन देशांनी कसं स्वतःचं एक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हे तुम्हाला या न्यू कॅलेडोनियाच्या केसवरून लक्षात येईल. ठीक आहे, तर जास्त काही डिटेलमध्ये जात बसल्याची गरज नाही, फक्त हा देश कोणत्या भागामध्ये येतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या अगदी शेजारी असलेले हे बेटासमूह आहे किंवा बेट आहे आणि जो पॅसिफिक ओशनमध्ये येतो आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. खालीलपैकी कशात शिसे म्हणजे लीड मोठ्या प्रमाणात वापर केला जातो? तर लीडचा किंवा शिशाचा वापर हे कशात केला जातो मोठ्या प्रमाणात? तर बॅटरी बनवताना. पर्याय क्रमांक 4. तर बॅटरी बनवण्यासाठी शीस हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आता शीस हे रिसेंटली चर्चेमध्ये कुठून आलं आहे? तर रिसेंटली संशोधकांनी पाण्यामध्ये शिशाचं प्रमाण किती आहे, लीडचं प्रमाण किती आहे हे शोधण्यासाठी, मोजण्यासाठी म्हणून एक कॉम्पॅक्ट आणि स्वस्त तंत्रज्ञान विकसित केलं आहे. मग त्यातून आपल्याला लगेच समजू शकतं की या पाण्यामध्ये लीडचं प्रमाण किती. आता जर लीडयुक्त पाणी आपण पित असेल तर त्याचा मोठा परिणाम आपल्या शरीरावरती होणार, घातक परिणाम होणार आहे. तर आपल्याला तसं काय होऊ नये आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळाची गरज आहे. तर तंत्रज्ञान तसं विकसित केलेलं आहे की शिसाचं प्रमाण हे आपल्याला पाण्यामध्ये किती आहे ते शोधता यावं आणि मोजता यावं. ठीक आहे, लीड किंवा ॲसिड बॅटरीज सर्वात जुन्या प्रकारची रिचार्जेबल बॅटरी आहेत ज्यांच्यामध्ये लीडचा, शिशांचा वापर केला जातो. ठीक आहे, लीड म्हणजे आपण त्याला PBनी डिनोट करतो, PB. ओके, निळसर पांढऱ्या रंगाचं असतं, हे मऊ लवचिक धातूप्रमाणे दिसतं. पृथ्वीच्या कवचात आढळणारं, नैसर्गिकरित्या आढळणारं सर्वात विषारी धातू म्हणून याची ओळख आहे. ठीक आहे, पृथ्वीच्या कवचाच्या आत आढळत आहे, नैसर्गिक आहे आणि विषारी आहे. ठीक आहे, रंग, सौंदर्य प्रसाधने, त्याचबरोबर दारुगोळा, दागिने हे सगळं बनवण्यासाठी या उद्योगांमध्ये शिशाचा वापर केला जातो. परंतु बॅटरी या क्षेत्रामध्ये साधारण 85% वापर हा या धातूचा केला जातो आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. बॅटरी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिसे. आता शिशाचं मोठ्या प्रमाणात पोल्युशनसुद्धा होतं.
ज्याच्यामुळं बरेचसे आजार होत आहेत. मुलांमध्ये मेंदूचा विकास कमी होणं किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी जन्मजात विकृती निर्माण असणं, हृदयसंदर्भात किंवा इतर हानिकारक परिणाम हे या शिशामुळं होत आहेत, याच्या पोल्युशनमुळं होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगभरात 240 दशलक्ष लोक हे शिशायुक्त पाण्याच्या संपर्कामध्ये आहेत, म्हणजे ते विषारी पाणी पिण्याच्या संपर्कात आहेत असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. शिसं हे माणसं कुठं कुठं वापरतात तर पेंट, बॅटरी, खेळणी, इवन दागिने बनवण्यासाठी सुद्धा. त्याचबरोबर कचऱ्यातून थेट मातीमध्ये हे शिसं पसरतं आहे. त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा हे सोडलं जातं. शिसं हे कधी कधी पेट्रोलमध्ये सुद्धा आढळतं. त्याचप्रमाणे शिसं हे नैसर्गिकपणे सुद्धा पृथ्वीवरती बाहेर येतं. जसं ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर जमिनीच्या गाभाऱ्यातलं जे शिसं आहे हे वरती येतं. त्याचबरोबर खडकांचा अपक्षय, वनस्पतींपासून सुद्धा शिसं बाहेर पडतं. हे शिशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. ठीक आहे. भारतात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश तर या राज्यांमध्ये रक्तातील शिशाचं प्रमाण 40% आहे. म्हणजे जितकं आपल्या देशामध्ये रक्तांमध्ये शिशाचं प्रमाण आढळते त्यापैकी 40% वाटा याच राज्यांमधून आहे. ठीक आहे. म्हणजे शिशाचं पाण्यातून आपल्या शरीरामध्ये जे येण्याचं प्रमाण आहे हे खूप मोठं आहे आणि तो शोध जो लागलेला आहे ते जे टेक्नॉलॉजीचा जो संशोधकांनी शोधून काढली आहे तर याच्यामुळं आता पाण्यामधल्या शिशाचं प्रमाण मोजता येईल. ठीक आहे. भारतात दरवर्षी 1,65,000 जणांचा मृत्यू हा शिशाच्या विषारीपणामुळे होतोय. म्हणजे कुठंतरी याचं शिशाचं जे पोल्युशन होतं आहे किंवा लीडचं जे पोल्युशन आहे हे सुद्धा याच्यासाठी जबाबदार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. राज्यघटनेचे कलम 22 कोणत्या गोष्टीची हमी देते? तर कलम 22 कशा संदर्भात आहे बरं? तर अटकेदरम्यान किंवा कोठडीत असताना योग्य वागणूक मिळण्यासंदर्भातचे अधिकार देणारे हे कलम 22 आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 22. आता हे कलम रिसेंटली चर्चेत कुठून आलं तर एक न्यूज क्लिक नावाची संस्था आहे. तर न्यूज क्लिकचे संस्थापक किंवा संपादक यांना ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी त्यांना का ताब्यात घेतलं आहे याचं कारण दिलं नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकावलं, सुनावलं आणि त्याच्यातूनच कलम 22चे अधिकार आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं पडतं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 22मध्ये प्रामुख्याने काही प्रकरणांमध्ये अटक आणि नजरकैदेत ठेवण्यापासून संरक्षण सुद्धा दिलेलं आहे. कलम 22मध्ये जर सबकलम 1 आपण बघितलं तर ते असं म्हणतंय की अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या कारणांची माहिती दिली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या कायदे व्यावसायिकांकडून सल्लामसलत करण्याचा आणि बचाव करण्याचा अधिकार आहे असं कलम 22(1) मध्ये दिलं आहे. म्हणजेच काय की त्याला अटक का केली याचं कारण सांगितलं पाहिजे, त्याची माहिती दिली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला कुठलाही आवडता त्याचा कायदे सल्लागार जो असेल किंवा वकील जो आहे तर तो ठेवण्याचा अधिकार हा या कलम 22(1) ने दिलेला आहे. आता कलम 22(2) काय सांगते याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे की ज्या व्यक्तीला अटक केलं आहे किंवा कोठडीत ठेवलं आहे त्या व्यक्तीला 24 तासांच्या आतमध्ये जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं आवश्यक आहे. पण याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, ज्यावेळेस 24 तास काउंट करायचे आहेत ना तर त्या व्यक्तीला अटक केली आहे, अटक करण्यासाठी लागलेला वेळ किंवा जो प्रवासाला लागलेला जो वेळ आहे हे सगळं वगळून 24 तासाच्या आतमध्ये त्याला दंडाधिकाऱ्यासमोर हजर करायचं आहे. आता हा मुद्दा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, व्यवस्थित समजून घ्या. समजा एखाद्या गुन्हेगाराला किंवा एखाद्या व्यक्तीला अटक केलं आहे, दुसऱ्या राज्यामध्ये होता तो, त्याला अटक केली आणि त्याला आपल्या राज्यात आणेपर्यंत समजा 4 दिवस लागले. ठीक आहे. बाय कार आले समजा तर 4 दिवस लागले, तर ते 4 दिवस कन्सिडर नाहीत होणार ज्यावेळेस दंडाधिकाऱ्यासमोर आपण याला उभा करू. ठीक आहे. ज्यावेळेस त्याला कोठडीत टाकतायत आणि त्यावेळेसपासूनचा एक साधारण 24 तासाचा पिरियड कन्सिडर होतो, प्रवासातला वेळ वगळून टाकायचा इथं. ठीक आहे. आणि असंच कलम 22(3) सुद्धा याच्यामध्ये आहे ज्याच्यानुसार प्रतिबंधात्मक नजरबंदी कायद्यापासून संरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. तर कलम 22 हे खूप महत्त्वाचं कलम आहे. अटकेदरम्यान किंवा कोठडीत असताना त्या व्यक्तीसोबत वागणूक कशी केली जाईल, त्याला मिळणारे अधिकार कसे आहेत याच्या संदर्भातचं हे कलम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय आहे? त्याचं सांकेतिक नाव विचारलं आहे तर स्माइलिंग बुद्धा की शक्ती, काय नाव आहे बरं पहिल्या अणुचाचणीचं? तर याचं नाव होतं स्माइलिंग बुद्धा. शक्तीसुद्धा आहे. ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998 जी चाचणी घेतलेली आहे ना त्याला शक्ती असं नाव दिलेलं आहे. ही जी स्माइलिंग बुद्धा ही जी चाचणी आहे ही इंदिरा गांधी सरकार दरम्यान करण्यात आली होती. 18 मे 1974 रोजी भारताने राजस्थानमधल्या
पोखरण या ठिकाणी स्माइलिंग बुद्धा नावाची इथं टेस्ट घेतली, अणुचाचणी घेतली. या गोष्टीला आता 50 वर्ष पूर्ण झालेत. मग एक्झाममध्ये 50 वर्ष झालेल्या घटना, 100 वर्ष झालेल्या घटना याच्यावरती क्वेश्चन येतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे पोखरण 1 या चाचणीला 50 वर्ष पूर्ण झालेत. याला आपण एक टोपण नाव जे दिलं होतं ते स्माइलिंग बुद्धा असं होतं. ठीक आहे, स्माइलिंग बुद्धा नाव का दिलं असेल बरं, तर बुद्ध जयंतीचा संदर्भ आहे म्हणून याला स्माइलिंग बुद्धा असं नाव दिलं होतं. ठीक आहे, स्माइलिंग बुद्धा ज्यावेळेस झालं त्यावेळेस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सदस्यांव्यतिरिक्त भारत हा अणुचाचणी घेणारा पहिलं राष्ट्र बनलं होतं. म्हणजे जे 5 परमनंट युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमधले जे देश आहेत याच्या व्यतिरिक्त भारत हा ऑफिशियल असे 6 देश बनले की ज्यांच्याकडे आता अणुविज्ञान आहे. ठीक आहे, अणुबॉम्ब आहे असं म्हणू शकता तुम्ही. अणुचाचणीनंतर 1970च्या दशकामध्ये भारताला भेडसावणाऱ्या आर्थिक संकटावरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न होता असं त्यावेळेस आपल्या देशावरती टीका करण्यात आली होती. 1978मध्ये अमेरिकेने अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्यावरती स्वाक्षरी केली आणि भारतावरती भरपूर सारे सँक्शन्स टाकले होते. सँक्शन म्हणजे बरेचसे निर्बंध आपल्यावरती टाकले होते, अण्वस्त्र निर्यातावरती बंदी घातली होती. अशीच आपण एक पोखरण 2 नावाची चाचणीसुद्धा केलेली आहे. पोखरण 2 1998मध्ये अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते आणि पोखरणवरती घेतलेली ही दुसरी चाचणी होती अणुसंदर्भातची. आणि या चाचणीला, या ऑपरेशनला ऑपरेशन शक्ती असं नाव देण्यात आलं होतं. दोन्ही चाचण्यांमध्ये फरक आहे. 1974चे स्माइलिंग बुद्धा जे आपण ऑपरेशन राबवलं होतं ना, तर ते अणुचाचणी हा शांततापूर्ण अणुस्फोट होता. पण ही जी दुसरी चाचणी आहे ना, ही बॉम्ब बनवण्याच्या किंवा न्यूक्लिअर वेपन बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून भारताने स्वतःला पूर्णपणे अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे आपण आता एक न्यूक्लिअर वेपन स्टेट बनलेलो आहे ऑफिशियली. ठीक आहे, तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण भरपूर सारी इन्फॉर्मेशन अगदी डिटेलमध्ये बघितली आहे. 26 ते 31 मेपर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी डिटेलमध्ये बघितल्यात. मे महिना आपण फायनली जूनमध्ये जाऊन कंप्लीट करतो, याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी तुमच्यापर्यंत दररोज भेटण्याचा प्रयत्न करेल. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं बरं की मी डेली आपल्या जे सामान्य अध्ययनाचे जे टॉपिक आहेत, जनरल स्टडीजचे जे विषय आहेत, राज्यशास्त्र असेल, भूगोल, इतिहास, तर याच्यावरती क्वेश्चन आन्सर डेली मी घ्यावेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर मला कमेंट करून कळवा. तुमच्या किती प्रतिसाद येतो याच्यावरती ठरवून मी तसा प्रकल्प एक यूट्यूबवरती सुरू करेल. आणि ज्यांना आमच्या विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे अशांनी राज्यसेवा क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचमध्ये प्रवेश घ्यायला हरकत नाही. 14, 15, 16 आणि 17 या तारखांना जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर ॲडमिशन फीमध्ये 50% सवलत आहे. 999मध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.